क्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातकार सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातकार सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून पाहू किंवा नये डोळे धुळी भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुवाय बापा अपार अनुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास कायमचा मंगल भवन
करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबा राय यांचा 4 चरणांचा अभंग असून आपल्या आयुष्यात नेमकं आपण येऊन काय करायला पाहिजे आणि काय केलं तर इथं आपली फसगत न होता जे आपण आयुष्यात जे साध्य करायला पाहिजे ते कसं साध्य करायचं, त्याचं साधन आणि काय साध्य करायचं ते साध्य हे दोन्ही दाखवणारा हा अभंग आहे। अभंगावर काही बोलण्या अगोदर प्रास्ताविक असं की किम निमित्त ही सेवा आहे। तर वैकुंठवासी सौभाग्यवती ईश्वरीताई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा 5 दिवसाचा काय आहे धार्मिक महोत्सव आहे, ज्याच्यात 3 कीर्तन सेवा आहे रात्रीच्या आणि 1 जी कीर्तन सेवा आहे ती काल्याची आणि 1 दिवशी काय आहे भजनाचा असा कार्यक्रम आहे। आणि कोणत्या निमित्तानं सेवा असते ते निमित्त जे आहे ते सांगणं हे वक्त्याचं काय आहे आद्य कर्तव्य असते। तसं ज्यांच्या निमित्त ही सेवा आहे तर त्यांचा आणि माझा असा प्रत्यक्ष जरी परिचय नसला तरी पण ज्या अर्थी त्या अर्थी एक असा व्यवहार असतो, ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा धार्मिक उत्सव होतो आणि वेगवेगळ्या जे आहे वेगवेगळ्या महाराज मंडळींची कीर्तन आणि भजन या सगळ्या गोष्टीकडे बघून निश्चितच त्यांचं जे जीवन आहे ते अतिशय ज्याला आपण म्हणू की धार्मिक वृत्तीचं त्यांचं काय होतं जीवन होतं। त्याशिवाय अशा गोष्टी घडतच नाही, कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की कोणत्याही व्यक्तीचं जे आहे आपण जर नाव घेतलं तर नाव घेतल्यानंतर नेमकी कोणती प्रतिक्रिया होते त्याच्यावर त्यांचं जीवनाचं काय आहे जीवनाचं चित्र आपण समजायला पाहिजे। एखाद्याचं जर नाव आपण घरात घेतलं तर नातेवाईक जरी असला तरी विनाकारण चांगल्या अवस्थेत कलह निर्माण होतो। असे काही लोक तुम्ही असं घरी पण बघा, एखादा आपण विषय चालू आहे चालू विषयात एखाद्याचं नाव काढलं आपण तर चांगलं वातावरण काय होतं खराब होतं असं बहुतांशी अनुभव आहे, बऱ्याच लोकांना अनुभव असेल। आणि त्या सगळ्या परिस्थितीत जसं ते आहे तसं हेही आहे की एखाद्याचं जर नाव काढलं आपण तर त्या नावाच्या मागे जे आहे ना असं मंगलदायक काही विचार यावेत आणि त्यांच्या निमित्तानं काही सेवा व्हाव्या किंवा त्यांच्या आठवणीत त्यांच्या पुण्यस्मरणात काही सेवा व्हावी। हा जर सगळा प्रकार बघितला तर त्यांचं जे जीवन आहे ते आपल्याला वेगळ्या अंगाने बघण्याची आवश्यकता नाही,
या उत्सवावरूनच लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या जीवनात निश्चित असे विशेष पुण्य मिळवलं होतं आणि त्याच अनुषंगाने काय ही सेवा आहे। तसं ज्यांच्या निमित्तानं ही सेवा आहे त्याचा थोडासा अल्पसा जो परिचय आहे तो अल्पसा परिचय त्यांचे जे पती आहेत त्यांचे नित्य आपल्या पूर्ण या सप्त्यात काय असतं त्याच्याकडे देण्याची सेवा असते। मी त्यांना पहिल्या सेवेतच पाहिलं याच्या अगोदर आणि आज त्यांचं परत एकदा काय दर्शन घ्यायचं योग झाला। असे हरिभक्तपरायण गोविंद महाराज खंडाळकर यांच्या त्या पत्नी होत्या आणि अतिशय ज्याला आपण म्हणू की खूप चांगल्या अशा घराण्यातून त्यांचं इकडे येणं झालं आणि चांगल्या घराण्यातून परत एका चांगल्या घराण्यात यायचं। बहुतांशी ज्या जोड्या असतात ना त्या अशा समस्वभावाच्या किंवा चांगल्या दोन्ही घराण्याचे संबंध होणं एक विशेषच गोष्ट असते आणि इकडेही काय इकडे ते चांगलं वातावरण इकडे आल्यानंतर त्यांनी पुढचं जे काय आपलं शिक्षण वगैरे आहे ते पूर्ण करून म्हणजे शिक्षण क्षेत्रात आवड असल्यामुळे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून नंतर शिक्षिका म्हणून त्यांनी काय केली अनेक वर्ष नोकरी केली आहे आणि नोकरी करून त्यानंतर 2015ला ते काय झाले रिटायर झाले। ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या त्यांच्या सांसारिक बाबी आहेत, या सांसारिक गोष्टी आहेत। पण सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आपण थोड्याशा उल्लेख केला पण आपल्या कीर्तनाच्या अनुषंगाने आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जर त्यांचं जीवन जर आपल्याला बघायचं असेल तर त्यांच्या जीवनातली जी विशेष गोष्ट आहे ती आताच त्यांनी मला सांगितली की त्यांनी एकनाथी भागवताचा असा परिचय या विषयावर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथा या विषयावर म्हणजे ते परिचय असं दोन्ही क्षेत्रात काय केलं होतं त्यांनी एक विशेष अभ्यास केला होता आणि त्या विशेष अभ्यासावरून त्यांनी त्याच्यावर काय लेख वगैरे दिले असं त्यांनी आता मला सांगितलं। ही जी गोष्ट आहे ही त्यांच्या शिक्षकी पेशापेक्षाही त्यांच्या आयुष्यात घडलेली विशेष गोष्ट आहे। तसं तर शिक्षकी हा सुद्धा पेशा खूप उच्च असा दर्जाचा आहे, विद्यार्थी घडवायचे आहेत सगळे आहेत पण शेवटी ते शालेय शिक्षण आहे आणि त्या ज्या विद्या आहेत त्या विद्या शेवटी अध्यात्म विद्येच्या काय आहेत थोड्या खालच्या दर्जाच्या म्हणण्यापेक्षा त्याच्यात अधिकार जो आहे तो त्याच्यापेक्षा काय खालचा आहे। पण अध्यात्म विद्या काय अध्यात्म विद्या ती सगळ्यात मोठी विद्या आहे आणि त्याच्यातही त्यांना विशेष असा रस आणि त्यांनी त्याच्यातून काय केलं त्या दोन्ही गोष्टीवर आपलं काय आहे जीवनातला बराचसा काळ त्या गोष्टीवर खर्च केला आणि त्यानंतर त्यांना इतर पर्यटन क्षेत्र वगैरे ह्याही गोष्टीची आवड होती। या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि त्यात सगळ्यात एक मला उल्लेखनीय गोष्ट जी वाटली ती मी तुम्हाला सांगतो की आजकाल जे आहे आजकाल म्हणण्यापेक्षा आजकाल तर सासूचा दात सुनेला राहिलेलाच नाही, आता थोडा काळ बदलून गेलो त्याला जे म्हणतो आपण की बऱ्याच वेळा काय होता असं बदलत राहतो बरं सत्ता बदल होत राहतो। आता तो काळ जो अगोदरचा होता त्या अगोदरच्या काळी त्या सुनबाई असताना त्यांच्या सासू ज्या आहेत त्यांच्या सासूंच्या बद्दल त्यांनी नंतर माझी सासूबाई नावाचा एक लेख लिहिला तो सुद्धा वृत्तपत्रात आला असं त्यांनी सांगितलं। पण थोडं विचार करण्याची गोष्ट अशी आहे की याही काळात अशा सासूबाई त्या असतील तर त्यांनी किती प्रेम लावलं असेल आणि ह्या कशा सुनबाई असतील की त्यांनी ते प्रेम स्वीकारून नंतर त्यांच्यावर लेख लिहावा। हो तर या सगळ्या अनुषंगानं काय आहे त्यांचं जीवन जर बघितलं आपण तर खूप असं उल्लेखनीय असं त्यांचं जीवन असलं पाहिजे। ज्यांना ज्यांना त्यांचे दर्शन झाले असेल ज्यांना ज्यांना त्यांना भेटायचा योग आला असेल त्या सगळ्यांनाही त्यांच्याकडून खूप आनंद झाला असेल असं अनुमान प्रमाणावर मला 100% वाटतं। आणि विशेष अशी गोष्ट आहे की त्यांना गायन क्षेत्रातली देखील आवड होती आणि गायन क्षेत्रात सुद्धा काय आहे त्यांनी मला वाटतं मध्यमा द्वितीय अशी काही परीक्षा दिली तिथपर्यंत त्यांचं गायनाचं काय अभ्यास झालेला आहे। इतर जबाबदाऱ्या असतात पुढचं शिक्षण घेणं शक्य होत नाही कारण संसारात जे आहे ना
ते पुरुष वर्गापेक्षाही महिला वर्गाकडे थोडं जरा जास्त जबाबदारी असते. असं बघायला असं वाटतं की ती काही नाही, ती घरी असते असं बोलणं सोपं आहे, पण घरी 2 दिवस राहून बघा, मग कळेल की घरची जबाबदारी काय असते. त्यामुळे ते जबाबदारी सांभाळता ते करणं आणि त्याहीपेक्षा आपली जी आवड आहे ती आपली आवड आपल्या मुलांमध्ये पुढे रुजू करणं, हे जे असतं ना, हे हळूहळू त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण करणं आणि त्यांचा जिकडे कल असेल त्या अनुषंगानं त्यांना शिक्षण प्रदान करणं, हे खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. आणि या जबाबदाऱ्या ज्यांना ज्यांना चांगल्या रीतीनं पार पाडण्यात आल्या त्यांना वेगळा परमार्थसुद्धा करण्याची आवश्यकता भासत नाही. जर मुलं जर संस्कारी निघाले तर तो एक मोठा परमार्थच आहे. आणि त्या अनुषंगानं जे आहे त्यांचे जे पुत्र आहेत, दोन्ही मुलांना संगीत क्षेत्रातली आवड आहे असं मला कळालं. एक जण आहेत ते तर चांगले भजनाचे वगैरे कार्यक्रम करतात, त्यांचा माझा विशेष परिचय नाही, पण जेवढा मला परिचय सांगण्यात आला तेवढ्यावरून मी तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगतो. आणि कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असल्याकारणाने त्यांचा परिचय, त्यांचा जीवन जो काल आहे हे सांगणं काय आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे हे सगळं सांगून आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे म्हणजे अभंगाकडे वळूयात. विठ्ठल विठ्ठल. आजचा जो आपण सेवेकरता निवडलेला अभंग आहे त्या अभंगामध्ये प्रवेश करण्याअगोदर थोडंसं बोलणं असं की मनुष्य जीवन जे आहे, मनुष्य जीवन कायम सुखप्राप्तीकरता धडपडणारं असं जीवन आहे. आपली सगळ्याची जी ओढ आहे ती सकाळ झाल्यापासून संध्याकाळपर्यंत काय आहे, सुखप्राप्तीकरताच आपण काय करतो आहे, सगळेजण मरमर करतो आहे. वेगवेगळे काम असतील, वेगवेगळे विषय आहे, पण सगळ्यांचं जर एकमेव ध्येय पाहिलं तर एकमेव ध्येय काय आहे, सुखप्राप्तीकरताच रात्रंदिवस तळमळ आहे. ते मिळतं किती किंवा त्याच्यानं किती समाधानी होतो हा विषय वेगळा राहिला, पण प्रयत्न सगळ्यांचा त्याच्याकरताच आहे. असं मला नाही वाटत की इथं कोणी असेल की त्यानं हात वर करावं की बाबा आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दुःख मिळावं याचाच प्रयत्न करतो. असं कोणीच नसेल इथे, किंवा त्यांनी असं सांगावं की आम्ही नाही महाराज तुमच्या म्हणण्याला आमचं काय विरोध आहे, आम्ही दुःख प्राप्तीकरता आमचा प्रयत्न चालू आहे. अहो नवे एवढी एक गोष्ट सोडून द्या, पण जी महाभारतामध्ये आपण नेहमी ऐकतो की कुंती मातेनं काय मागितलं देवाकडे, दुःख मागितलं. पण मग आता थोडासा आपल्या बोलण्यात आणि त्यांच्या बोलण्यात विरोधाभास आहे. त्यांनी तर दुःख मागितलं असं उदाहरण आहे. अहो ते जरी त्यांनी दुःख मागितलं ना तरी ते दुःखाकरता मागितलं नव्हतं. जर दुःख असलं तर काय होईल, भगवंता तुमची आम्हाला आठवण होईल, तुमचं आम्हाला दर्शन होईल आणि त्या दर्शनात आम्हाला सुख आहे, तुमच्या नामस्मरणात आम्हाला सुख आहे. ते मागताना जरी दुःख दिसत असलं तरी ते काय सुख आहे. बरं काही जे मागणारे जे असतात ना ते जरा विशेषच बुद्धीचे असतात, त्यांच्या बुद्धीचं जरा कौतुकच करावं वाटतं. एक मुलगी होती आणि ती मुलगी जी आहे ती रोज भगवंताची आराधना करत होती. आणि आराधना केल्यानंतर जे आहेत भगवान शंकर काय आहेत एकदम भोळा असं दैवत आहे, जे थोड्या आराधनेत काय प्रसन्न होणार आहे. आणि भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतांनी सांगितलं मागा काय मागायचं, पण माझं थोडंसं म्हणणं असं आहे की तू जे मागशील ते तुझं जर मागितलं तर तुला मिळणार नाही, तर दुसऱ्याकरता जर मागितलं तर ते दुसऱ्याला मिळेल, तुला स्वतःला मी देणार नाही. का ठेवली असेल आट माहीत नाही, पण आट अशी ठेवली भगवंतांनी किंवा तुला काही आम्ही देणार नाही, तू मागितलं तर दुसऱ्याची इच्छा तू पूर्ण करू शकते. मग आता तिनं काय मागायला पाहिजे, तिनं सांगितलं काही हरकत नाही देवा, तुम्ही मला काही देऊ नका म्हणे, पण माझी आई आहे म्हणे आणि मी तिची एकुलती एक मुलगी आहे, तिला काय करा म्हणे, अतिशय चांगला जावई, जो 5-10 आकडी पगारवाला जावई, त्याला चांगलं घर, त्याचे चांगले हे सासू सासरे दूर राहायला, असं काय करा, तिला असा जावई द्या. आता सांगा मागितलं कोणाकरता, नाही मागितलं ते आई करताय ना, आणि मिळालं कोणाला. तसं जरी मागितलं कुंती मातेनं दुःख होतं तरी ते काय होतं, सुखच मागितलेलं होतं. आणि या अनुषंगानं काय आहे, आपली सगळ्याची धडपड जी ती सुखाकरताच आहे. एकमताने आपण सगळे त्याच काय आहे त्याच मार्गावर आहे, सुखाची प्राप्ती करण्याकरता रात्रंदिवस धडपड चालू आहे. पण सुख काही पदरात तेवढं विशेष पडत नाही आहे.
आणि दुःखाकरता काहीच आपण करत नाही तरी पण दुःख आपल्या वाटेला येतच आहे. आणि दुःखाची जी आहे, दुःखाला काहीही न करता जर दुःख पदरात येतं आहे तर दुःखाचं जे कारण आहे ते कारण आपल्याकडून काहीतरी घडतं आहे, त्यामुळे आपल्या काय वाटेला दुःख येतं आहे. आणि सुखाकरता नेमकं जे करायला पाहिजे, सुख तर आपल्याला मिळवायचं आहे पण सुखाकरता जे साधन करायचं आहे त्या साधनाकडं काय आहे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे काय आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल. आणि मग दुःखात जर आपण थोडंसं वर्गीकरण जर करायला गेलो तर वर्गीकरणातून जे आहे ना, एक 3 प्रकारचे दुःख आपल्या वाटेला नित्य बघायला मिळतात. तर त्या 3 प्रकारच्या दुःखात बऱ्याच लोकांचे किंवा बहुतांशी दुःख नाही, सर्व दुःख त्याच्यातच मोडतात. तुम्ही कुठूनही लावून घ्या, त्या दुःखाचे जे कारणं आहेत ते 3च आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, एक मोठं दुःख जर असलं तर ते आहे दरिद्रीपणाचं दुःख आहे. एक दुसरं जे दुःख आहे ते पापामुळं मिळणारं दुःख आहे. आणि तिसरं जे दुःख आहे ते गर्भवासाचं दुःख आपल्याला आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांना हे दुःख आहे. पण जे अगोदर जे 2 दुःख सांगितलेले आहेत त्या 2 दुःखात सगळेच जण मोडत असतील असं सांगता येत नाही. जसं की आपण म्हटलो की गरिबीचं दुःख आहे, ते गरिबीचं दुःख जे आहे ते सगळ्यांनाच मिळेल असं नाही. एखादा जे असतो, एखादा जन्मजातच काय असतो, श्रीमंत घराण्यातला असतो, म्हणजे ज्याला म्हणावं आपण की 5-7-10 पिढ्यापासून ज्यांच्याकडे राजे राजवाड्यासारखी काय आहे श्रीमंती आहे, असे एखाद्या घराण्यातून काही लोक असतात, त्यांना दुःख काय हे माहीतच नाही. म्हणजे एकदा काय झालं, एक मुलगा जो आहे आपल्या 5-7 मित्राला घेऊन हॉटेलमध्ये गेला जेवायला आणि जेवण झालं यथेच्छ आणि त्याच्यानंतर सांगितलं काय बिल झालं सांगा म्हणून त्या काउंटरवर गेले. आणि काउंटरवर जसं गेले बिल द्यायला तर ते नाही म्हणे साहेब हे हॉटेल तुमचंच आहे म्हणे, म्हणजे तुमच्या वडिलांनीच हे खरेदी केलं आहे आणि तुम्हाला माहीत नसेल म्हणे, आम्ही मॅनेजर आम्ही तुमच्याकडून कसं बिल घेणार. म्हणजे एवढे काही काय आहेत श्रीमंत आहे ज्यांना गरिबीचं दुःख माहीतच नाही. पण अनेक लोकांना हे गरिबीचं दुःख आहे. आणि गरिबीचं जे दुःख आहे ना, तर रामचरितमानसमध्ये उल्लेख आहे की नाही दरिद्र सम दुःख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही. जय सिया राम जय जय सिया राम जय जय सिया राम. हो, आपल्या जे कामाचं आहे ते एवढंच आहे की नाही दरिद्र सम दुःख जगम आहे. जे गरिबीपणाचं जे दुःख आहे ज्यानं त्याला अनुभवलेलं असेल किंवा बहुतांशी गरीब जे आहे ते तर थोडं वृत्तीवर पण विषय आहे. असं आता सध्या गरिबी विशेष नाही आहे पण आता वृत्तीमुळं काय आहे ते कमी वाटणं यालाच गरिबी, नावच त्याचं गरिबी. नाहीतर जे अगोदरचा जो काळ आहे तो काळ आपल्याला माहिती नाही, पण आता जे सांगतात जे आमच्या बाबांकडून वगैरे आम्ही जे ऐकलेलं आहे किंवा 72 साली दुष्काळ वगैरे पडला तर अन्न करून काही लोक जे आहेत अन्नाकरता काय आहे जे तळमळ करणारे ते वेळेवर न मिळणारा विषय असा तर आता नाहीच आहे. असा अन्न करून म्हणजे उपासमारीमुळे मरणारा असा वर्ग आता नसेल. मला तर वाटतं बहुतांशी जास्त खाल्ल्यामुळेच मरणारे लोक जास्त आहेत आता. उलट तुम्ही डॉक्टरांकडे जर गेला तर ते तुम्हाला सांगतात आता हे खाऊ नका ते खाऊ नका. त्याला वाटतं जेव्हा काही नव्हतं तेव्हा ते सगळं खायला आपल्याला काय होती मुभा होती. आता आपल्याकडं सगळं आहे पण डॉक्टराला काय डॉक्टर सांगतो काहीच चालणार नाही. मग तो आपलं छोटंसं तोंड करतो, डॉक्टराला विचारतो डॉक्टर मला काय चालेल. तो म्हणतो काही नाही तुम्ही घरातल्या घरात फक्त चालत जा एवढंच तुम्हाला चालेल, ह्याच्यापेक्षा तुम्हाला काही जास्त चालणार नाही. म्हणजे गरिबीचं जे दुःख आहे ते आता सध्या बघायला नाही, मनोवृत्तीमुळं गरिबी आहे. दुसरं जे दुःख आहे ते पापाचं दुःख. पापामुळे काय होतं, पापामुळे अनेक दुःखाला काय आहे आपल्याला सामोरे जावं लागतं. जे आपल्या आयुष्यात जे संकट येतात, रोग असो काही पण असो, या सगळ्या गोष्टी काय मागच्या पापामुळे किंवा चालू असलेल्या वर्तमान स्थितीत जरी एखादं पाप घडलं असेल, कोणत्या पापाचं कधी नेमकं येईल
नंबर कधी लागेल ते भगवंताच्या हातात आहे. या दोन्ही गोष्टी ज्या आहे ना, या दोन्ही गोष्टीचं दुःख आहे. पण जर श्रीमंती मिळवली तर श्रीमंती मिळवल्यानंतर काय आहे, गरिबीचं दुःख आपण दूर करू शकतो. आणि पुण्य जर मिळवलं तर पापाचं दुःख काय होतं, बाजूला होतं. पण तिसरं जे गर्भवासाचं दुःख आहे, ते गर्भवासाचं दुःख काय आहे, सगळ्यांनाच आहे. ते गर्भवासाच्या दुःखातून कोणीच सुटलेलं नाही. फक्त जे सुटलेले आहेत ते कोण आहेत, ते फक्त ज्ञानी महात्मे आहेत. त्यांना फक्त या गर्भवासाच्या दुःखाचं काय आहे, ते दुःख ह्यांना होत नाही. जरी त्यांना जन्माला जरी यावं लागलं तरी ते त्यांच्या मर्जीनं येतात आणि ते त्यांच्या मर्जीनं जातात. असे ज्ञानी पुरुष असतात. त्यामुळे या ज्या दोन्ही दुःख आहे, सगळ्यात अगोदर काय आहे, गरिबीचं दुःख श्रीमंतीनं दूर करता येतं. श्रीमंती, त्याच्यानंतर पापाचं जे दुःख आहे ते पुण्यानं दूर करता येतं. आणि गर्भवासाचं जे दुःख आहे ते ज्ञानानं दूर करता येतं. त्यामुळे माणसानं श्रीमंतीपेक्षा पुण्य कमवायचं. श्रीमंतीनं काय, फक्त एका जन्माचं काम होतं माणसाचं. आणि पुण्य जर मिळवलं तर काय होतं, एका कल्पाचं काम होतं माणसाचं. आणि जर त्यानं ज्ञान मिळवलं तर अनंत कल्पाचं त्याचं काम होतं. त्या ज्ञानाला काय आहे, सर्वश्रेष्ठ समजलेलं आहे. त्यामुळे त्या ज्ञान प्राप्तीकरता आपण प्रयत्न करायला पाहिजे. विठ्ठल हो. आणि मग हे जे ज्ञान मिळवायचं आहे, हे ज्ञान जे आहे ना, हे ज्ञान मिळवण्याकरता आपल्याकडे काय, सत्सद विवेक पाहिजे. आणि त्या सत्सद विवेकाशिवाय हे ज्ञान आपल्याला मिळू नाही शकत. सत्सद विवेक म्हणण्यापेक्षा जर त्याला आपण बोली भाषेत जर बोलायला गेलो तर त्याला विचार करायला पाहिजे की आपण नेमकं आपल्याला जन्म कशाकरता मिळालेला आहे, आपण तो जन्म कुठे खर्च करायला पाहिजे आणि आपला जन्म नेमका कुठे खर्च होतो आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहे, या विचारानं काय करायला पाहिजे, ह्या विचारानं आपण त्या गोष्टी आपल्याकडे मिळवून घ्यायला पाहिजे की आपला जन्म नेमका कशामुळे झालेला आहे आणि आपल्याला इथून कसं बाहेर पडायचं आहे. जे हुशार जे व्यक्ती असतात ना, ते या दुःखातून बाजूला होण्याकरता कायम प्रयत्न करत असतात आणि ते कायम काय असतात, विचारशील असतात. त्या विचाराचं धन त्यांच्याकडं असतं आणि तसाच काहीसं जे आहे, काहीसं तसाच विचार जर आपल्या जीवनात असला तरच आपण याच्यातून काय बाजूला होऊ शकू. असा अभंगाच्या पहिल्या चरणात विचार काय आहे ते सांगितलं. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. इथे काय आहे, तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की प्रत्येक क्षणक्षणाला काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि मग विचार कोण करत नाही आहे, सगळेजण आपण विचारशीलच आहोत. नेमका विचार कशाचा करायचा हे जरी आपल्याला कळत नसलं तरी विचारात काय आहे, सगळेजणाची प्रवृत्ती विचारातच आहे. डोक्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती विचार आहेत असं जर मोजण्याचं जर एखादं मीटर जर लावलं तर मला वाटतं त्याचे जे काटे फिरणार आहेत ते तुटून जातील. एकेका क्षणाला किती विचार बदलत आहेत त्याचं काय गणितच नाही. त्याचं किती गणित आहे आणि किती विचार आहेत आपले, आणि नेमके काय विचार करायला पाहिजे हे जरी कळत नसलं तरी दिवसभर विचार चालूच आहेत. कोणत्याही गोष्टीवर विचार करतात लोक. म्हणजे गुरुवर्य बाबा विनोदाना सांगत असतात की एक माणसाने असं सांगितलं म्हणे, महाराज मला असं वाटतं
की हे जे विचार करणारे लोक असतात म्हणे खूप जास्त, म्हणजे खूप हुशार जे लोक असतात, विचार करून करून त्यांच्या केसाला काय केस निघून जाताना टक्कल पडतं. हा काय माझ्या मनात आलेला विचार आहे. आणि मग दुसरा एक विचार आहे म्हणे त्याला लागून, की ज्याचे पूर्ण केस आहेत म्हणे तो काय बिंडोक आहे का? सांगा आता या विचाराचं काय उत्तर द्यायचं? काय त्याला काहीतरी आहे का? त्या विचाराचा काही बेस आहे का? आपण कशाचा विचार करायचा, काय विचार करायचा त्याच्याकरता अनेक एवढे विचार असतात की त्याच्यात आपला किती वेळ खर्च होऊन जातो हेही आपल्याला कळत नाही की आपण कशाचा विचार नेमका करायला पाहिजे. मी कॉलेजमध्ये असताना आम्हाला फिजिक्स नावाचा विषय होता आणि आम्ही आपलं वर्गात बसायचो. आम्हाला पहिलेच अवघड जाणारा विषय. आम्ही आपले छोटे तोंड करून बसायचो किंवा कसा तरी कळला पाहिजे. त्याच्यात आमचा एक मित्र आमच्या जवळ आला आणि मला सांगितलं त्यांनी की सूर्यमालिकेत जे आहे, सूर्यमालिकेत या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण काय आहे, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि सूर्याचं, ही पृथ्वी स्थिर त्याच्यामुळं आहे. सूर्याभोवती जे फिरते ते गुरुत्वाकर्षण शक्तीचा तो काय आहे, सिद्धांत आहे. आणि या सूर्यमालिकेतून जर आपण सूर्य काढून घेतला तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला जो 7-8 मिनिटाचा वेळ लागतो, तर तेवढ्या वेळाकरता ही पृथ्वी स्थिर राहील का घरंगळून कुठंतरी निघून जाईल, हा माझा विचार आहे. आता मला सांगा, जर असं झालं तर तोही राहील आणि मीही राहील का? काय करायचं हा विचार करून? आपल्याला 10-20 वर्ष 50 वर्ष मिळालेलं आहे. अभ्यासाचा विषय वेगळा राहिला, पण खरंच त्या विद्यार्थी दशेत जो अभ्यास करायचा तो सोडून जर असे रिकामे उद्योग करायला लागलो तर आपल्याला त्याचं काय साध्य होणार आहे? त्यामुळे आपण काय आहे, आपण नेमका कोणता विचार करायला पाहिजे आणि आपल्याकडे काय नेमकं त्याच्याकरता करायला पाहिजे आपण, या सगळ्या गोष्टी काय आहे, या साधू संतांना याचं विशेष काय आहे, ज्ञान आहे. आपल्या मागे नेमकं काय दुःख कशाचं आहे. आत्ता जे आपण बोलून गेलो ते भवदुःख जे आहे ते सगळ्यात मोठं आपल्या पाठीमागे लागलेलं दुःख आहे. भवनाम जन्म म्हणजे जन्माला यायचं जे दुःख आहे, गर्भवासाचं जे दुःख आहे ते प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं आहे. आणि त्या दुःखातून आपण बाजूला कसा व्हायला पाहिजे, याच्याकरता कोणता विचार करायला पाहिजे, हे जे आहे तरावया पार भवसिंधू जे आहे हे फल आहे त्याचं. आपण नेमका काय विचार करायचा तो अजून पुढं आहे, पण हे नेमकं फल आहे की आपण चांगला विचार करायला पाहिजे. नुसत्या विचारावर त्या गोष्टी अवलंबून आहे. जर तसा विचार झाला तरच आपण तिकडं काय होऊ शकतो, प्रवृत्त होऊ शकतो. आणि मग नेमका कोणता विचार करायला पाहिजे आपण, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेलं. नाशिवंत Thank you.
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याच अभंगावर काय आहे, आत्ताच थोड्या दिवसा अगोदर आम्ही आमच्या बाबांची सेवा ऐकली. त्याच्यात बाबांनी जे आहे, बाबांनी याला एक वेगळी चालच लावली होती. चाल अशी लावली होती, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या सावधानाचा काय आहे, सगळ्याला अनुभव आहे. त्याच्यामुळे सावधान जे आहे तिथं फक्त रामदास स्वामी झालेत, बाकी सगळे जे आहेत ते बेसावधच आहेत त्या गोष्टीत. असो, सांगण्याचा उद्देश एक की सावधान हा जो शब्द आहे, हा सावधान शब्द कुठे असतो, जिथं काहीतरी धोक्याचं सिग्नल असतं तिथं काय असतं, सावधान म्हटलं जातं. नाहीतर दुसरी गोष्ट अशी आहे की जिथे आपण जागरूक राहायला पाहिजे तिथं काय आहे, तिथंसुद्धा सावधानतेचा इशारा असतो. जिथं धोक्याचं सिग्नल आहे तिथं जसं ते डेंजर असं असतं, ते 360 व्होल्ट सावधान असं वर लिहिलेलं असतं. आणि शालेय शिक्षणात वगैरे आपण जेव्हा ते PT वगैरे करतो त्यावेळेससुद्धा काय, परेड सावधान म्हटलं की कसं आहे, माणूस असं सरळ उभं राहतो. तसं हे सावधान जे आहे हे दोन्ही पण नाही बरं. इथलचं सावधान म्हणजे आपण जे आहे कोणता विचार करायचा आहे आणि का करायचा त्याच्या बाबतीत सावधान केलेलं आहे. सगळ्यात अगोदरचा विचार सांगितलेला आहे नाशिवंत देह, दुसरा विचार आहे जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ, या तिसरी गोष्ट, या तिन्ही गोष्टी करता काय सावधान केलं. नाशिवंत देह म्हणजे या देहाला जे आहे, या देहाला 3 प्रकारचे नाश आपल्या पाठीमागं लागलेले आहेत. एक तर या देहाला जे आहे ना परता नाश आहे, आश्रय नाश आहे आणि स्वभाव नाश आहे. या तिन्ही गोष्टी याला लागलेल्या आहेत. मग या गोष्टी या तिन्ही ज्या आहेत ह्या काय आहेत, थोड्या थोड्या शब्दात तुम्हाला सांगतो. परता नाश म्हणजे दुसऱ्यांकडून आपली एखादी होणारी हानी, या देहाचा होणारा नाश. आपले जे अनेक मोठे मोठे जे काही आहेत भारतातल्या, काही अशा घटना होऊन गेल्या आहेत की महात्मा गांधींना काय गोळी मारली आणि त्यांची हत्या झाली. हा कोणता नाश झाला, परता नाश झाला. आश्रय नाश आहे. आश्रय नाश म्हणजे एखादं चांगलं आपल्याला कुठंतरी बाहेरगावी निघायचं आहे आणि खूप हौशेनं विमानात करण्यात तिकीट काढलं आणि हौशेनं आपण त्या विमानात बसलो आणि ते हवायेत असं चांगलं विमान आलं आहे आणि बुटकून खाली पडलं. काय झालं, संपलं काम. कशाचं आश्रयानं झालं, हे विमानाचा आश्रय घेतला त्याच्यानं झालं. आता तर विमानाचं नाही, आता एवढं विमानापर्यंत जायची गरज नाही. आपण जे सध्या रोज ट्रॅफिकमध्ये आहे त्या ट्रॅफिकमध्ये तसंच काम आहे. ते आपण वाहनाचा आश्रय घेतला आणि कधी त्याच्यात नाश होईल अशी भीतीच वाटते कायम. आपला वेग एकदम सावधान ठेवायची पाळी आली. एवढ्या गाड्याला गाड्या आणि दर 2-2 मिनटाला ते वाजतंच आहे फोन, कुठे आहे. त्याच्यात बरेचसे ॲक्सिडेंट होतात. ते फोन उचलण्यातच माणसाचं काय होऊन जातो, अवघड काम झालं आहे. असा दुसरा नाश कोणता आहे, आश्रय नाश आहे. आणि हे दोन्ही नाश जरी नसले तरी स्वभाव नाश तर आहेच. स्वभाव नाश म्हणजे ते किती जरी तुम्ही त्याला ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते हळूहळू काय, ते स्वभाव तर त्या तिकडे चाललेलंच आहे, त्याची वाटचालच आहे. जे आपण काल होतो ते आज नाही, काल जे होतो ते आज नाही, हे विधान तरी थोडं वेगळं राहील. पण तुम्हाला सांगतो, इथे उभं राहिल्यानंतर जसं जय जय रामकृष्ण हरी सुरू झालं तिथपासून तर इथपर्यंत आपण काय आहे तिकडचा प्रवास सुरूच केलेला आहे. त्याच्यात एकही मिनिट आपण बाजूला झालेलं नाही. हळूहळू काय आहे, सगळ्यात अगोदर जी आहे ती आपली बाल्यावस्था आहे, किशोरावस्था आहे, पौगंडावस्था आहे, कुमारावस्था आहे. आणि कळता कधी कळतच नाही. ज्या डोळ्यानं स्वच्छ दिसत होतं त्याला कधी चष्मे लागले ते सुद्धा माणसाला कळत नाही. त्याला असं वाटतं काल परवाची गोष्ट आहे, काल परवाच्या गोष्टीत असं त्याला आठवतं. आणि ते बघता कितीतरी कालखंड निघून गेलेला असतो. ते चष्मे जे लागलेले ते कधी ते मोतीबिंदूपर्यंत आलं आहे हेही कळत नाही. आता मोतीबिंदू म्हणजे जवळजवळ 50-60 तो आलेला आहे. ते सगळे केस पांढरे कधी झाले काळ्याचे, ते काय सगळं स्वरूप बदलून जातं. बाबा आमचे विनोदानं सांगतात की बाबा लग्नात जर आपला जो अल्बम आहे त्याच्यातला जर फोटो बघितला तर स्वतःच ओळखू येत नाही की आपण हे होतो. म्हणजे आपल्याला ते बघताना कसं तरी होतं. ज्या अगोदर आरशात बघताना आपल्याला अतिशय आनंद व्हायचा, त्या आरशात बघताना आपल्यालाच कसं तरी वाटायला लागतं.
म्हणजे हे हळूहळू काय नाशाकडे जाणार आहे. स्वभावतः हा नाश आहे आणि एक दिवशी ते संपणार आहे. म्हणजे हा जो विचार आहे हा एक विचार करायचा आहे की हा देह काय, हा देह नाशिवंत, देह नाशिवंत. आपला जो मुख्य विषय आहे की देह काय आहे, नाशिवंतच आहे, तो नाशवान पदार्थानंच बनलेला आहे. हे तर आपण याला बघून विनाकारण हरकतो, ह्याच्या सुंदरतेकडे बघून वगैरे जे आहे ते आपल्यावर काय आहे, एक मायेचं आवरण आहे. आपण ज्या भवनदीत अडकलेलो, ज्या माया नदीत अडकलेलो आहे, त्याचं आवरण आपल्याकडे असल्यामुळे काय झालं, आपल्याला या नाशवान देहाच्या विषयीसुद्धा आपल्याला काय झालं, मोह निर्माण झाला. एवढा मोह निर्माण झाला आहे की सगळं माहीत असताना सुद्धा, रामायणातला एक प्रसंग आहे. रामायणात असं झालं की सुग्रीवजी जे आहेत ते वालीचं वध केला आणि अशा त्या किष्किंधा नगरीत जे आहे, भगवंतांनी आता सांगितलं की आता काय चातुर्मास्य आहे, आपण जो त्यांचा शोध करणार आहोत ते 4 महिन्यानंतर आपण करणार आहोत. आणि मग सुग्रीवानी काय ते परत राज्यात वगैरे ते काय झाले, तिकडे लागून गेले. आणि लागल्यानंतर असं झालं की ते मुख्य कार्य विसरूनच गेले की आपल्याला भगवंतांनी काय कार्य सांगितलं होतं, त्या कार्याकरता आपली योजना होती हे त्यांच्या काय डोक्यातून निघून गेले. आणि ते काय ते लागून गेले, त्याचं कारण असं आहे की स्त्रिया, राज्य या सगळ्या गोष्टीत काय झालं, त्यांचं खूप मन रममान झालं. आणि मग नंतर जे आहे ते लक्ष्मणजीला भगवंतांनी सांगितलं की म्हणे त्या सुग्रीवाला जाऊन सांगायचं, ज्या बाणानं मी वालीला मारलं म्हणे ते बाण अजून माझ्या काय तर्कशमध्ये आहेत, अजून त्याचा उपयोग कधीही येऊ शकतो. आणि मग लक्ष्मणजी जे आहेत, लक्ष्मणजींचा तर स्वभावच येतो. तुम्ही रामायणात बघा कितीतरी वेळा असं आहे की लक्ष्मणजींना नुसतं सांगण्याचा उशीर की ते तयारच आहेत, बस आज्ञा प्रभू. फक्त त्यांच्याकडून घेण्यासारखी एक विशेष गोष्ट की आज्ञेच्या व्यतिरिक्त कोणतंच कार्य करायचं नाही. जरी आपला आक्रमकपणा असला तरी रामप्रभूंच्या आज्ञेतच सगळं कार्य करायचं बरं. नाहीतर त्यांना कुठे कुठे एवढं चांगलं वाटायचं. आणि ते तुलसीदासजींनी त्यांच्या स्वभावाचं जे वर्णन ते एवढं छान केलं आहे. तिथे त्या समुद्राच्या वेळेससुद्धा जे आहे, समुद्र वाट देत नव्हता त्यावेळेसही भगवंतांनी जसा बाण लावला तर तिथं आलेलं आहे सुंदरकांडमध्ये की यह मत लक्ष्मण के मन भावा. म्हणजे लक्ष्मणजीला ही भूमिका जास्त आवडते बरं. हे उचला मारा संपून टाका, विषय जागेवरच लगे, त्याला परत परत पाहायचं काम नको काय चाललं काय नाही. तसं सुग्रीवजींकडे काय केलं, लक्ष्मणाला पाठवलं. पण रामप्रभूंनी अगोदर सांगितलं बरं लक्ष्मणजी फक्त काय करायचं समजवायचं बरं, इतर कोणतीच गोष्ट करायची नाही. मी जरी तुम्हाला सांगितलं असेल फक्त निरोपच द्यायचा. आणि मग निरोप घेऊन लक्ष्मणजी जे आहेत ते सुग्रीवकडे जसे गेले तसं नुसतं त्यांचा अवतारच बघून काय झाले, सगळेजण घाबरायला लागले. सुग्रीवजी तर अगोदरच काय आहेत, अनेक गोष्टीला घाबरणारेच आहेत. त्यांनी नुसतं त्यांचा पावित्रा पाहिला आणि पावित्रा पाहिल्याबरोबर ते मागं त्यांनी काय केलं, ताराला अंगदाला वगैरे समोर पाठवलं, म्हणजे थोडं त्यांना समजवा मग मी येतो मागून. आणि मग मागून आल्यानंतर जे आहे, मागून आल्यानंतर त्यांनी क्षमा मागितली आणि क्षमा मागून सांगायला लागलेत, नाथ विषय सम मद कछु नाही, नाथ
विषय सम मद कछु नाही, नाथ विषय सम मद कछु नाही, नाथ विषय सम मद कछु नाही। नाथ विषय सम मद कछु नाही, हे जे विषय आहेत म्हणे हे एवढे अवघड आहेत, जे या माया नदीचं जे सगळं काही आहे जाळं, हे एवढं अवघड आहे की याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे। हे राहून राहून जे आहे, राहून राहून त्याच्यावर भगवान काय करतात, परत परत आवरण टाकतात आणि त्या बंधनात माणूस अटकून जातो, त्याच्यात विसरून जातो। आणि विसरल्यामुळेच झालेलं आहे असं की हा नाशवंत देह आहे, पण त्याचंसुद्धा काय झालं आहे, आपल्याला आकर्षण झालेलं आहे। आणि काय आकर्षण आहे त्याच्यात पुढे एक रचित पद आहे, तर त्या रचित पदाचा अर्थ खूप छान आहे कि माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, राम बहुत कठिन है राम। या गोष्टीचं काय आहे, अतिशय आकर्षण आहे या शरीराचं, माहीत आहे हे घाणेरडं आहे, हे स्वभावानं काय नाशाला जाणार आहे, पण तरी देखील काय आहे, तरी देखील तिकडे काय आहे, जास्त ओढा आहे। आणि याच्यावर काय आहे मटेरियल, तुम्ही आतमध्ये चिरा मारून बघा, याला आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळं घाणेरडंच मटेरियल आहे, ज्याचं त्याचं। वरतून तुम्ही पॅकिंग चांगली आहे, ज्याला आपण म्हणतो पॅकिंग चांगली, जर चेकिंग केली आतमध्ये तर कोणालाच कोणाचं काहीच आवडणार नाही। ते तर भगवंताची कृपा आहे म्हणून आपण एकमेकाशी काय आहे प्रेमानं बोलतो, नाहीतर जर ते खरं जर कळालं, आतमधलं जर दिवसभर दिसलं असतं तर माणसं एकमेकाशी प्रेमानं सुद्धा बोलले नसते। जर आता एखाद्याचे जर डोळे असतात ते खूप चांगले असतात, त्याला काय आहे, लोक म्हणतात काय सुंदर आहे, मृगनयन आहेत, पण असू द्या ना मृगनयन, सकाळी उठल्या उठल्या जर ते जर आलेलं असलं बाहेर तर काय म्हणतो आपण, मृगनयन म्हणतो का? पहिले म्हणतो अरे ते साफ करून ये। एवढं चांगलं एखाद्याचं नाक असतं, एकदम टोकदार नाक, आणि त्या नाकाला बघून लोक म्हणतात वा काय छान नाक आहे, पण त्या नाकातलं जे आतलं आहे ते थोडं बाहेर येऊ द्या बरं, कसं वाटतं? त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या एवढ्या घाणेरड्या आहेत, तर त्याच पदात पुढे सांगितले रक्त मांस हड्डी के ढेर पे मढा हुआ है चाम। या सगळ्या गोष्टी काय आहे, रक्त मांस हड्डी के ढेर पे मढा हुआ है चाम, ही फक्त पॅकिंग दिली चामड्याची, लेकिन उसकी सुंदरता देख हो जाती नींद हराम, कि माया तेरी बहुत कठिन है राम। या ज्या मायेमुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा झाल्यात की आपल्याला लक्षातच येत नाही की हे नाशवान शरीर आहे। रोज आपण बघतोय की एकेकाला पोचून आपण येतोय, एक जण जातोय, कितीतरी घरातले सदस्य, एक लहान मुलाचा जन्म होऊन त्याचा मृत्यू होईपर्यंत त्यानं कितीतरी लोकांच्या अंत्ययात्रा पाहिलेल्या असतात। स्वतःच्या मृत्यूपर्यंत लोक म्हणतात आज त्याचा 12वा होता, त्याचा 11वा होता आणि त्याचा 10वा होता आणि तिकडं जेवण होतं अमकं अमकं। या सगळ्या गोष्टी काय झाल्या, आपल्याला नित्याच्या झाल्या, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा मनावरही काही परिणाम व्हायला तयार। मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, लेकिन भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम, कि माया तेरी बहुत कठिन है राम। भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम, रोज लोकांचे मृत्यू बघतोय, पण आपला बंगला असा बांधायचा की जसं काय आपलं कायम वास्तव्य इथंच आहे। 10-10 वर्ष लोकांच्या घराचे बांधकाम चालतात, 10-10 वर्ष, कितीतरी काळ त्याच्यात लोटून जातो, आणि मग आपल्याला हा विचार करायला कुठं वेळ आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, हा देह गेल्यानंतर बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या तर जाणारच आहेत ना, त्या काय आपल्या कामाच्या आहेत नंतर। याच्याकरता आपला रात्रंदिवस हा सगळा खटाटोप चालू आहे, ते सगळंच्या सगळं आपल्याकरता जाणार आहे। नाहीतर मला सांगा, जर एखादा मृत्यू पावलेला मनुष्य आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला तिकडे एकदा जाळून आलो, त्याच्यानंतर त्यानं कोणताही देह घेतला तर त्याचा बंगला त्याच्या काय कामाचा?
ठेवा त्याच्यासमोर 2,000चे बंडल. बाबा तू आता काय झालं, डुक्कर झाला आहे, तुला हे 2-2 हजार रुपयाचे बंडाचे आम्ही काय देऊ, हे सगळ्या नोटा तुझ्याकडे राहू दे. त्याच्या काही कामाच्या, काहीच कामाच्या नाही. एखादी महिला आहे बाबा, एखादा काहीतरी दुसऱ्या प्राणी वर्गात आली आणि आता तिने खूप साड्या सांभाळलेल्या आहेत, खूप दागदागिने आहेत, तिच्याकडे खूप सगळ्या चांगल्या गोष्टी, द्या बरं एखादी. समजा असं बोलू नये, पण एखादी मांजर झाली आणि त्या मांजरीला म्हणावं बाबा हा हार तुझा होता, ह्या साड्या तुझ्या होत्या, काय कामाच्या त्या त्यांच्या, काहीच कामाच्या नाही ना ते. म्हणजे एवढ्याच एक जे आपल्याला मिळालेले 70-80 वर्ष, तेही आता जे आहे ते तर सगळं माफच व्हायला लागलं. सबसिडी करता करता जसं सगळ्यात पहिले जे आहे सत्ययुगात जे आहे ते 1,00,000 वर्ष होतं, त्याच्यानंतर द्वापार युगात जे आहे ते 10,000 वर्ष झालं, त्याच्यानंतर ते पुढे नाही मध्ये 10,000 झालं त्रेतायुगात, त्याच्यानंतर द्वापार युगात 10,000 झालं आणि कलियुगात 100 झालं. फक्त करता करता आपण एकच देवाला विनंती करायची की आता एक शून्य काढू नका. नाही तर 2 पंचवार्षिक घेऊन येत आपल्याला काय साध्य होणार आहे, तोपर्यंत काहीच समज येणार नाही. म्हणून देवाला तेवढीच विनंती, आता हे 100 आहे, पण ते 100 जरी असलं तरी जसं एखाद्याला डिस्काउंट मिळावं तसं आपलं बऱ्याच लोकांचं 50च झालं काम आहे आता. कारण अनेक रोगराई आहेत, अनेक गोष्टी आहेत. एखाद्याचं जायचं वय असो नसो, कोणत्या ह्याच्यानं तो कसा जाईल. आता आपण कोरोनासारखा भीषण काळ जो आहे त्या काळातसुद्धा आपण बघितलं की अतिशय एकदम चांगले जे तरुण आहेत, एकदम ज्याला म्हणतो धडधाकट शरीर आहे, आणि एक 7-8-10 दिवसात जिकडे तिकडे काम होऊ लागलं. म्हणजे कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे हे नाश काय आहे शरीराच्या मागं लागलेलं आहे, आणि ते एकदा शरीर पडलं की जाणार सकळ. म्हणजे बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या काही कामाच्याच नाही. आणि आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य जे आहे ना आपलं, ते काळ असं त्यानं जबडा फाडलेलाच आहे. जसं मी तुम्हाला म्हणलो की क्षणभर पुढं ते सरकतच आहे. ते घडी काय तुमची वाटच बघते. घडी काळ वाट याची पाहे, तर या ज्या आहेत या तिन्ही गोष्टी आहेत की या 2 गोष्टी तर आहेच. आणि घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, आयुष्य खातो काळ सावधान. या गोष्टी करता काय व्हा, सावधान व्हा. आणि या गोष्टीचा विचार करा की हा देह काय नाशवान आहे, त्याच्यानंतर आपलं जे आहे आयुष्य जे आहे ते काळ खातोय. या तिन्ही गोष्टीचा आपण काय करायचा आहे, विचार करायचा आहे. आणि मग हा विचार जो आहे, हा विचार असा असतो की एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून आपण तो विचार करायला पाहिजे. आपल्या मनानं जर आपण एखादा विचार केला तर आपण खूप जरी त्याच्यावर विचार करून जरी एखादा निर्णय घेतलेला असला तर तो कितपत योग्य असेल आणि कितपत चुकीचा असेल सांगता येत नाही. काय झालं, एक म्हैस होती आणि तिचे असे 2 गोल शिंग होते, ज्याला आपण म्हणतो अशी ते होते. आणि एक माणूस रोज नित्यानं विचार करायचा की बाबा याच्यात जर आपलं मुंडकं असं फसवलं आपण तर नेमकं आपल्याला बरोबर जाता येईल का नाही जाता येईल. रोज विचार, बसल्या तेवढंच काम, काय करायचं तर तेवढाच विचार करायचा. आणि मग जवळपास या गोष्टीचा त्यानं एक चातुर्मास्य अभ्यास केला. 1 नाही 2 नाही दिवस, पूर्ण एक चातुर्मास्य त्याच्यावरच घातलं की नेमकं आपण किती जोरानं पळालो, कसं मुंडकं फसवलं तर आतमध्ये निघू का, आपल्याला काही लागलं, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. एक दिवशी उठला बाबा, आता विचारच केला होता आणि घातलं त्याच्यात मुंडकं. आता ते म्हैसाड जे असतं ना ते पहिलेच लय अवघड काम येते. ते असं सरळ चालतच नाही ते. आणि ते जसं ते बिथरलं ना, ते नाकात हवा गेली आणि ते त्यानं पूर्ण गावभर त्याला फेरफटका मारून आणला. सगळीकडून कातडी सोलल्या गेली. आणि त्याच्यानंतर काय केलं, कसं बसं लोकांनी त्याला धरलं आणि त्याच्यातून बाहेर काढलं. बाहेर काढल्याबरोबर लोकांनी सांगितलं, अरे काय म्हणे थोडा तर विचार करायचा. ते म्हणे विचाराच्या बाबतीत बोलू नका म्हणे, अख्खा चातुर्मास्य घातला म्हणे मी त्याच्यात. आता सांगा, अख्खा चातुर्मास्य घालून जसं त्यानं त्याच्यात मुंडकं फसवलंय, ही म्हशीची गोष्ट नाही बरं, ही आपली गोष्ट आहे. आपण रात्रंदिवस विचार करतोय. चातुर्मास नाही, 40-40 वर्ष झाले, 50-50 वर्ष झाले. आपलं मुंडकं आपण संसारात फसवलंय आणि ते आपल्याला पूर्णकडे घेऊन जातंय. आपण याच्या बाबतीत विचारच नाही करत नेमकं काय करायला पाहिजे. ह्या ज्या काही जे उदाहरणं आहेत ना,
हे अनेक परंपरागत जे आहे साधू संतांकडून तेच उदाहरणं आहेत, पण ते नुसते उदाहरण तुम्हाला हसवण्याकरता नाही, मनोरंजन करण्याकरता नाही, आणि हे मुळात मनोरंजनाचं ठिकाणच नाही. हे जे आहे आपल्याला आयुष्यात गंभीर करायचं ठिकाण आहे. खरंच आपण काय विचार केला पाहिजे की आपला कितीतरी काळ या सगळ्या गोष्टीत निघून चाललेला आहे. आपल्याला नेमकं आपलं आयुष्य कशाकरता मिळालेलं आहे, मी कोण आहे, मीची एकदा ओळख करून आणि मग मी कोण करावा विचार. अतिशय सुंदर प्रमाण, ज्याला 100पैकी 200 मार्क द्यावे असं प्रमाण, जे आपल्या प्रसंगाला अनुरूप आहे की आहे मी कोण हा करावा विचार. कशाकरता नेमकं मी कोण आहे हे जर आपल्याला कळालं तरच या पुढच्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला व्यवस्थित करता येतील. जर आपल्याला एकदा लक्षात आलं की आपण देह नाही आहे तर आपण तिथं सावधान होऊन जाऊ. मग या देहाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी घडत आहेत त्याच्या बाबतीत आपली अवस्था उदासीन होऊन जाईल. उदासीन म्हणजे असं मी म्हणत नाही उद्यापासून की आंघोळी सोडून द्या, काय करायचं आधी असाच पडणार आहे, त्याचा अर्थ असा नसतो. त्याचा अर्थ एवढाच आहे की जेवढा काळ आपण त्याला द्यायला पाहिजे. एखादी गाडी आपण आणलेली आहे आणि ती गाडी काय आहे एखाद्यानं आपल्याला दिलेली आहे, तर आपण जर त्याला घरी आणलं, आपल्याला जे काम आहे ते त्या गाडीनं करायचं का त्या गाडीला धुवायचं, त्या गाडीला रंग मारायचा, त्या गाडीला वेगवेगळे स्टिकर लावायचे, त्या गाडीत टेप रेकॉर्ड बसवायचा आणि गाडी पुढं काढायचीच नाही घरातून. तसंच हे काहीसं काम आहे की हा देह आपल्याला मिळालेला आहे, पण याच्या रंगरंगोटीतच जर आपला वेळ गेला तर तो काय आपल्या कामाचा वेळ आहे. आपण नेमका या देहाचा काय उपयोग करून घ्यायचा आहे, तर आपल्याला जे आहे परमपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, अविनाश पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. व नेमकं मी कोण आहे तर मी अविनाशीच पद आहे, मी स्वतःच अविनाशी आहे, पण मी माझीच ओळख विसरलेलो आहे. त्या ओळखीकडे आपला प्रवास करायचा आहे आणि तो प्रवास जो आहे ना तो हुशार व्यक्तीच्या सानिध्यात करायला पाहिजे. जसं एखाद्या जागेवर जे आहे ना, एखाद्या तीर्थस्थळावर किंवा नवीन जागेवर जर आपल्याला जायचं असलं तर ते जे स्थळ दाखवतात त्याला काय म्हणतात, गाईड. गाईड. आता काय आपल्याला हेच मराठी भाषा समजायची, आपल्याला गाईडच मराठी वाटायला लागलेलं आहे. तो दाखवणारा मार्गदर्शक, तर तो मार्गदर्शक काय आहे, त्याच्या जर संगतीत आपण गेलो तर आपल्याला काय व्यवस्थित कळतं. त्यानं जर ते दाखवलं तरच आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं. अन्यथा आपण कुठेही आपल्या मतीनं जर गेलो तर आपला काळ वाया जाणार आहे. एकतर थोडा मिळालेला काळ आहे. दुर्लभो मानुष्यो देहो देहीनाम क्षणभंगुरः. क्षणात जे आहे ते क्षणात पापणी लावेपर्यंत जे आहे ते तुमचा भरोसा नाही, तुमचा आमचा कोणाचाच भरोसा नाही. आपण म्हणतो काल बोलत होते ना, आज एकदम असं झालं. काय झालं त्याला, काय झालं, जीव जायचं निमित्त झालं आणि गेले. काय झालं बस. तर या अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे नेमकं कोणाच्या सानिध्यात या गोष्टी करायला पाहिजे हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. संत समा
संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. आता जे मुख्य जे याच्यातलं आहे की आपल्याला हा विचार करायचा आहे, पण तो विचार नेमका कोणाच्या सानिध्यात करायला पाहिजे. जर आपल्याला तरावया पार भवसिंधू हे जर फळ आहे, हे जर आपल्याला आपल्या पदरात जर पाडून घ्यायचं आहे, हे जर आपल्याला मिळवून घ्यायचं आहे, या भवनदीतून जर बाजूला व्हायचं आहे, तर हे विचार करायचे. पण हे विचार आपल्याला नेमकं कोण समजून सांगेल? या गोष्टी ज्या आहेत याच्यातून बाजूला करण्याकरता नेमकं कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं, तर ते फक्त संतांचं मार्गदर्शन आहे. तसं तर परमार्थिक जे जीवन असतं ना, ते पूर्णच्या पूर्ण ज्याला आपण म्हणू महत्त्वाचा पाया नाही, त्याच्याशिवाय कोणाचाच पाया होऊ नाही शकत. ज्याला आपण म्हणतो बेसिक रूट, ते बेसिक रूट जर बघितलं तर ते फक्त काय आहे? संत श्रद्धा आहे. बरं, संतांवर जर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या सानिध्यात जर गेलो आपण, संत शब्द म्हणजे व्यक्ती अंगानं घेऊ नका, व्यक्ती अंगानंही तुम्ही घेऊ शकता, पण संत या अंगानं म्हणण्याचं कारण संत, सत्शास्त्र, ग्रंथ, संत विचार, सत्संग या पूर्ण समूहाला एक नाव येते. संत समागम म्हणजे या पूर्ण समूहाचं नाव आहे. आणि स्वतः जे आहेत ना, भक्ती जर सांगतायत भगवान, तर भगवान शबरी मातेला जेव्हा सांगतात भक्ती, तर सगळ्यात अगोदरची भक्ती सांगतात. प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती. हो, इथं काय आहे, शबरी मातेला ज्या भक्ती सांगितल्या आहेत त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला सांगितलं प्रथम भगती संतन कर संगा. जर संतांची संगती केली तरच या पुढच्या काय आहे, पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या सुलभ होऊ शकतात. त्याशिवाय याच्यातल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळणारच नाहीत. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु मिलहि न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु मिलहि न सोई. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय जय सिया. म्हणजे साधू संतांच्या संगतीतच या सगळ्या गोष्टी काय आहे, आपल्या जीवनाचा जो उत्कर्ष आहे तो त्यांच्या संगतीनंच होणार आहे. त्यांच्या संगतीत जर हा विचार आपल्याला कळाला की क्षणोक्षणी हाची करावा विचार, जे पुढचे जे 3 विचार आहे त्या विचाराकरता यांचं सहाय्य घेऊन ते विचार करायचे आहे. जर आपण तसे केले तरच आपण काय भवसिंधूतून बाजूला होऊ, तरावया पार भवसिंधू. आणि मग यांचं काय, त्याला सहाय्य घ्यायचं आहे, त्याशिवाय आपण तिकडे जाऊच शकत नाही. आणि तसं तर साधू संतांची जी संगती आहे ना, मनुष्य कोणत्या जरी स्थितीत असला तरी त्या दोन्ही स्थितीत काय, संतांची संगती त्याला खूप आवश्यकताची आहे. जर तो चांगल्या स्थितीत जरी असला तरी साधू संतांचा संग पाहिजे, आणि तो वाईट मनस्थितीत असला तरी संतांचा संग पाहिजे. वाईट मनस्थितीत जर असला तर ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो की डिप्रेशन, ते डिप्रेशन जे आहे ना ते सुद्धा यांच्याच संगतीत तुमचं बाजूला होऊ शकतं. आणि जर तो चांगल्या संगतीत असेल, खूप चांगल्या अवस्थेत असेल, तर त्या गोष्टीचा त्याला माज येऊ नये त्याच्याकरता सुद्धा साधू संतच त्याचे कान उघडू शकतात. या दोन्ही गोष्टीत काय आहे, त्यांची गरज आहे. काय झालं, महाभारतातला प्रसंग आहे. हे जे पांडव जे आहेत हे जेव्हा बाहेर निघाले वनवासाकरता, आणि वनवासाकरता निघाल्यानंतर जे साधू संत जे आहेत ते त्यांच्या बरोबरीला येऊ लागलेत. जसे ते बरोबर आलेत तसं जे धर्मराजा आहे, धर्मराजांनी सांगितलं की हे ब्राह्मण देवता जेवढे काही सगळे सोबत होते त्यांना असं सांगितलं की तुम्ही भूदेव आहात, आमचं काम आहे
की किमान पक्षी आम्ही तुमचं काय करायला पाहिजे, तुमचं उदरनिर्वाह तरी आमच्याकडून झाला पाहिजे, 2 वेळचं जे जेवण आहे ते तरी आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे. आम्हीच कंदमुळं फळं वगैरे खाऊन राहायची पाळी आणली, आम्ही तुमचं कसं चालवणार हे? तुम्हाला ज्या यज्ञाकरता वगैरे ज्या रोज संहिता लागतात, या सगळ्या गोष्टी लागतात, या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला पुरवू नाही शकत. त्यामुळे तुम्ही जे आहे तुम्ही आता काय करा, तुम्ही तिकडेच राहा, हस्तिनापुरातच राहा. तसं सांगितल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की म्हणे राजा हा तुमचा वाईट काळ आहे आणि वाईट काळात जे आहे ना, जर आम्ही तुमची साथ सोडून दिली तर तुमच्या मनात एखादा कुविचार येऊ, एखादा चुकीचं पाऊल तुमच्याकडून होऊ नये. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत राहणार, आम्ही आमच्या जेवणा खावण्याची व्यवस्था आम्ही करणार आणि आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कथा ज्या आहेत त्या सांगून तुमच्यामधली जी मरगळ आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि हे जे राज्य आहे हे पुन्हा आम्ही स्थापन तुम्हाला करायला मदत करणार. असं काय आहे, साधू संतांचा हा सगळा विचार आहे. त्यांच्या जर आपण जवळ राहिलो तर पुढचा तर जो आहे आपला इहलोकातला जो आहे, इहलोकातलाही व्यवहार सुधारतो आणि परलोकाची पण वाट काय आहे त्यांच्याच ह्याच्यानं होते. त्यामुळे काय आहे, संत समागमी धरावी आवडी. तुम्ही मला एकही उदाहरण असं दाखवा की तो साधू संतांना शरण गेला नाही, शास्त्राला शरण गेला नाही, ग्रंथाला शरण गेला नाही, तरी पण त्याचा उद्धार झाला. असं एखादं तरी उदाहरण मला दाखवून द्या तुम्ही. ते जोपर्यंत त्यांच्या शरणागती होत नाही तोपर्यंत कोणाचाही उद्धार होत नाही. त्यांच्याकडे ज्याला आपण म्हणतो की त्याला दुसरा पर्यायच नाही, नो अदर ऑप्शन, त्याला वेदशास्त्रसुद्धा काय आहे, प्रमाण आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. पूर्ण अभंग बघा, कितीतरी तुम्ही वाङ्मय सगळं धुंडाळा आणि दुसरा मार्ग मला काढून दाखवा, दुसरा मार्ग नाहीच. त्यामुळे संत समागमी धरावी आवडी. आणि ती आवड असताना सुद्धा कशी पाहिजे, ती अतिशय ज्याला आपण म्हणतो नम्रपणानं त्यांच्याकडे जायला पाहिजे. साधू संतांकडे नेमकं जायला कशाला कसं जायला पाहिजे हे सुद्धा आपल्या शास्त्रात खूप मोठं महत्त्व आहे बरं. याला आपण आपला जो गर्व आहे, जो आपला ताठरपणा आहे, तो सगळा बाजूला ठेवायचा आणि तसं आपण तिकडे जायला पाहिजे. कसं जायला पाहिजे, नाहीतर आपण त्यांच्याकडे जातोय, आपणच एखाद्या उच्च आसनावर बसलेलो आहे, ते कुठंतरी बसलेले आहेत, आपण आपला अहंकार, आपलं पद, हे सगळं काय जर आपण जर घेऊन गेलो तर काय अर्थ आहे त्याला. महाभारतातला प्रसंग आहे, दुष्यंत राजा जे आहे ना ते कण्व ऋषीच्या आश्रमात आलेले आहेत आणि जसं कण्व ऋषीच्या आश्रमात तिथं त्यांचा तो रथ लागला आहे तर त्यांनी काय केलं, आपला जो मुकुट आहे तो मुकुट तिथे काढून ठेवला, रथात पूर्ण दागदागिने काढून ठेवले आणि अतिशय सामान्य वेशात काय केलं त्यांनी, तिथे त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. आता श्लोक व्यवस्थित आठवत नाही पण त्याची एक छोटीशी गोष्ट आहे की पवित्र वेशेनं प्रविश्य आम्ही असं एक तिथं थोडं आहे पण ते थोडं स्मरणात येत नाही. तर तिथं असं सांगितलं की आपण जर साधू संतांकडे जायचं तर नेमकं कसं जायला पाहिजे.
आपला सगळा अहंकार जे आहे तो बाजूला ठेवायचा. त्या सारथीनं सांगितलं की राजा तुम्ही राजा आहेत, हे सगळं का काढतायत? म्हणजे राजा मी राजाचं जेव्हा हद्द आहे तिथं राजा आहे. इथं जे आहेत ना हे इथलचे राजा मुनी आहेत. कण्व ऋषींच्या आश्रमात जेव्हा प्रवेश करायचा आहे तेव्हा आपली सगळी जी आहे ती आपण सगळा आपला अधिकार काय आहे, आपण कोण आहोत हे बाजूला सोडून अतिशय सामान्य वेशात त्यांनी तिथं प्रवेश केला. अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी फक्त आपल्याला एवढंच सांगतात, त्याच्यावरून आपल्याला एवढीच शिकवून घ्यायची की साधू संतांकडे आपण कसं जायला पाहिजे. जर तसं गेलो तरच ते आपलं काय आहे काम होणार आहे, त्यांची कृपा आपल्यावर होणार आहे. पण या ज्या सगळ्या गोष्टी आहे या परमार्थाच्या गोष्टी काय आहे, करावी तातडी परमार्थ. का करावी तातडी? कारण अगोदर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, मीटर लागलेलं आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला काय हा विचार करायचा आहे की हे सगळं जाणार आहे. जर असं असलं आणि जर आपण तातडी नाही केली तर कधी निघून जाईल काही सांगता त्यामुळे काय करायचं आपल्याला तातडीने या सगळ्या गोष्टी लागायचे. कारण काय आहे केव्हा काय होईल त्याचा काय भरोसा नाही. आपल्याकडे किती काळ मिळालेला आणि काय मिळालेलं सांगता येत नाही. काही कीर्तनकार असं विनोदानं सांगत असतात की अनेक जण काय म्हणतात की महाराज बस थोडं आता एक लग्न झालं आहे म्हणजे मुलं छोटे आहेत, नंतर मग आम्ही तुमच्यासोबतच आम्ही कायम. आणि असं करता करता काय होतं ते मुलं थोडे मोठे होतात, महाराज यांची शिक्षणाची जबाबदारी आहे, थोडं हे मार्गाला लागले का आम्ही मोकळेच आहेत, आता काही अडचण नाही. असं करता करता काय होतात ते मुलांचे लग्न होऊन जातात. मग आता लग्नाच्या वेळेस महाराजांना आमंत्रण असते. मग आता ते महाराज तर कायम तुमच्यात तळमळी करतायत. ते परत विचारतात आता बाबा मुलाचेही लग्न झाले म्हणजे महाराज काही नाही आता आम्ही तुमचेच, असं म्हणता म्हणता त्यांना नातू होतो आणि मग म्हणतो तो महाराज ते माझ्या लय अंगावर. आणि असं करता करता ते तिकडंच अटकून जातात. तेच महाराज त्याच्या 10व्या 12व्याच्या कीर्तनाला असतात तरी पण तेच चाललेलं असते. त्याच्या वर्षश्राद्धाला सुद्धा तेच महाराज असतात. आणि मग वर्षश्राद्धाला ते सांगतात तेव्हा आम्ही यांना खूप वेळा बोलवायचो पण शेवटी मग काय देवानंच बोलवलं आणि देवाज्ञा झाली. म्हणजे देवा करता या हे सांगता सांगता देवाज्ञा कधी झाली हे सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे करावी तातडी परमार्थी. आपल्याकडे वेळ काय आहे खूप थोडा आहे आणि आता आपल्याकडे वेळ पण खूप थोडा आहे. दोन्ही गोष्टीचा वेळ संपलेला आहे, कीर्तनाचाही वेळ संपलेला आहे. आणि जे आपल्याला सांगायचं आहे की आयुष्यात काय कधी होईल हे सांगता येत नाही आणि तसं बेसावध न राहता आपण सावधान झालो पाहिजे. त्याच्याकरता महाराजांचा काय आहे हा तुम्हाला विशेष इशारा आहे. आणि सगळ्यात शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे लोकीच्या सगळ्यात शेवटचं जे चरण आहे त्याच्यात महाराज प्रतिपादन करतायत की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका नये डोळे दुरी भरूनी राहो
किंवा नका डोळे धुरी भरून राहो, दोन्ही पाठ आहेत. जे ज्यांच्याकडे असेल तसा तो पाठ, पण दोन्ही पाठ जे आहे अर्थांगाने एकच आहेत की या ज्या इहलोकीचे जे व्यवहार आहेत याच्यात आपण कायम राहू नका. अनेक वेगवेगळी जी धुंद आहे त्या धुंदीतच आपला काय रोजचा कारभार चाललेला आहे. कोणाला कशाची धुंद, कोणाला कशाची धुंद. आणि हे जर आपण चालू राहिलं तर नुकसान आपलं आहे. महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की असं राहू नका. आपण त्याच्यातून शिकवण घ्यायची की आपण कसं राहायचं आणि तसा आपला व्यवहार सुधारून घ्यायचा. ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याच्या सगळ्या काय एक दिवस जाणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्या कमी वेळेत या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. साधू संतांच्या जवळ जाऊन त्यांच्या समागमात राहून आपल्याला वारंवार काय करावं लागेल, वारंवार या गोष्टी समजून घ्यावं लागेल. असं नाही की बाबा एका कीर्तनानं आपलं काम झालं. तो विचार जो आहे तो वारंवार सांगावा लागतो, तेव्हा ती गोष्ट होत असते. तेच शास्त्र वारंवार पठण करायचं, तेच ग्रंथ वारंवार पठण करायचे. त्या एखाद्या दिवशी तरी आपल्यावर काय होते, भगवंताची कृपा होते आणि ती कृपा होऊन काय होतं, आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. असो यथामती जेवढा आपल्याला अभंगाचा अर्थ माझ्या अल्पमतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण एकदा विठोबा रखमाई भजन घेऊन 1-2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मंडळ आहे. आणि तसं तर तुमचं काय सांगायचं, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं का मला अतिशय आनंद होतो. त्याचं कारण असं आहे की लहानपणी आपण ज्यांना बघितलेलं असतं, ज्यांच्याकडूनच आपण शिकलेलो असतो, त्यांच्यासमोर उभं राहून इथं बडबड करायची संधी म्हणा ही सगळी तुमच्या सगळ्यांनी काय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाचे नाव तर घेणं शक्यच नाही, कारण एवढे जण आहेत. मी इथून तिथून जर सांगितलं तर अजून 15-20 मिनटं जाईल. त्यामुळे सगळेजण जे आहेत, विशेषतः जे खाली बसलेले आहेत, आमचे परमपूज्य महाराजसुद्धा काय आजच्या सेवेला उपस्थित आहे. मागच्या सेवेलाही त्यांचा फोन आला होता, कुठेतरी बाहेर गेले होते. त्यानंतर आमचे हरिभक्तपरायण सौभाग्यवती खराताई आहेत, इकडे सगळेच आहेत. बोरसे महाराज आहेत, माधव महाराज आहेत. या सगळ्यांच्या चरणावर काय इथून साष्टांग दंडवत करतो. कारण काय जसं बाबांच्या सानिध्यात जे हे सगळे जण आहेत ना, यांना मी खूप लहानपणापासून बघतो. ज्याला मी मागच्याच कीर्तनात सांगितलं की मी N6ला छोट्या हाफ पॅन्टवर किंवा चड्डीवर काय कीर्तनाला यायचो. तर त्या सगळ्या आठवणी ज्या आहे ना तुम्हाला बघितल्या का जशाला तशा ताज्या होतात आणि इथं बघितलं का खूप आनंद होतो. तसं आमचे जे हरिभक्तपरायण जे आहेत ना, भगवान दादांनी फोन केला आणि फोन करून ते म्हणले महाराज तुमची सेवा पाहिजे. मला तर असं लाजल्यासारखं व्हायला लागलं. मी त्यांना म्हणलं तुम्ही मला ज्ञानेश्वर म्हणा. ते म्हण नाही. मी म्हणलं तसं तुम्ही म्हणू नका, मला दुरावल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही असं दूर करू नका. जे आहे तेच आहे, तोच आपला अगोदरचा जो स्नेहसंबंध आहे तेच प्रेम तुमच्या सगळ्यांचं राहू द्या. आणि झालेली जी सेवा आहे ती आपण ईश्वरचरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पण करू. आणि पुनश्च एकदा ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आहे त्यांनी ही एक आपल्याला काय चांगली संधी उपलब्ध करून दिली. ते एक निमित्त असतं. निमित्त कोणतं आहे त्याला जे आहे ना त्याला छोटं महत्त्व आहे, पण त्यांनी किती मोठं कार्य करून घेतलं आहे. या सगळ्यांना तुम्हाला आम्हाला नामस्मरणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना त्या सगळ्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद. आणि ते ज्या गायन क्षेत्रात होते, तर गायन क्षेत्रात काय असतो, आवाज खूप महत्त्वाचा असतो. आणि त्या आवाजाला काय आहे, आवाजाला ही जी गोष्ट आहे ही अजून महत्त्वाची. मी आल्याबरोबर पाहिलं मागच्या वर्षीपेक्षा ही साऊंड सिस्टीम काय आहे अजून चांगली आहे.
आता ऑपरेटर आमचे काय आहेत, थोडे कमी जास्त सुरुवातीला झालं, पण त्यांनी खूप कुशलतेनं ते पण कार्य काय केलं नंतर केलं. तर ही जी साऊंड सिस्टीम आहे मला वाटतं त्यांच्या प्रित्यर्थ इथं दिलेली आहे असं वाटतं. हां, त्यामुळे ती साऊंड सिस्टीमसुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. आणि कसं असतं, एखादं कार्य असं जर घडलं तर त्याच्यानं काय होतं, कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात ते कार्य राहतं. असं लोपोगी कार्य त्यांनी केलेलं आहे. ते जे गेलेले जे इथून आहेत त्यांना तर निश्चितच सद्गती मिळणार. त्याचं कारणच असं असतं की त्यांचा जर पूर्ण आढावा घेतला, जेवढ्या कमी शब्दात जेवढं मला माहिती आहे त्या अनुषंगानं 100% त्यांना चांगलीच गती मिळलेली आहे. त्याच्यात काही वादच नाही. जर तसं नसलं असतं तर हा उत्सवच घडत नाही. हा उत्सव ज्या अनुषंगानं घडायला पाहिजे, कधी कधी झालेले एखादं असतं नियोजन, ते नियोजन होत नाही महाराज. कितीतरी वेळा असं होतं, मी बाबांकडे बघतो, एखादा कार्यक्रमाचं एखादं नियोजन घेऊन येतात, ते दरवर्षी म्हणतात आपल्याला त्यांच्या निमित्त हे करायचं, कशाचं ते होतच नाही. पण थोड्या अल्प कालावधीत मला वाटतं 2-4-8 दिवसात त्यांनी हे नियोजन केलं आहे. त्यामुळे निश्चित त्यांच्या पुण्याईच्या जोरावर हे झालेलं आहे. त्यामुळे पुनश्च सगळ्यांचं अतिशय कौतुक की छोट्या कालावधीत खूप चांगला कार्यक्रम केला. आणि ही जी जागा आहे ही तसं तर परमपूज्य भामरे महाराजांची काय आहे, तपोभूमी. बरं, त्यांच्या पदस्पर्शानं काय आहे, पावन झालेला हा परिसर आहे. त्यामुळे त्यांचाही कृपा आशीर्वाद काय आपल्या सगळ्यांवर आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतात. असो, झालेली जी सेवा आहे ती ईश्वरचरणी पुनश्च अर्पण करून आपल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर